आणि यानंतर पुण्यामध्ये जाणार आहोत. रवींद्र धंगेकर हे जैन मुनींच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधतोय आमचा प्रतिनिधी मिकी घाई. आणि त्यांनी दिलेला आदेश हा ह्या सगळ्या प्रकरणाला योग्य दिशा देईल असं वाटतंय. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, ह्या सगळ्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं. आणि हे आज मंदिर मुक्त होणार, एवढी मोठी वास्तू आज मी पहिल्यांदा या वास्तूमध्ये येतोय. काय भावना आहेत पहिल्यांदा आल्यानंतर? 8 दिवस 20 दिवस मागील तुम्ही पाठपुरावा करताय, आरोप करतायत, परंतु नाही याच्यामध्ये जे बोगस शासकीय लेवलवर आणि केंद्रीय मंत्रिपदाची अक्षय या ना, ज्या पद्धतीनं हा व्यवहार झाला, हा बोगस व्यवहार झालेला होता. आणि याच्यावर पुणेकरांसहित मग आमचे इथले योगी असतील, जैन धर्मी असतील आणि सर्व पुणेकर, प्रामुख्याने आमचा अक्षय असेल, माझा सहकारी आमचा अक्षय असेल, ही सगळी मंडळी ही माझ्या पाठीशी आणि ही सगळी लढाई आम्ही लढत असताना हे सगळे जैन युवक संघ असतील आणि राजू शेट्टी साहेब असतील. आणि ह्याच्यामध्ये कालच एकनाथ शिंदे साहेबांनी मला शब्द दिला होता की 2 दिवसामध्ये मी ह्याच्यामध्ये तोडगा काढेन. आणि त्याचं चित्र रात्रीपासून दिसतंय. तुम्हाला या जैन मुनींनी सांगितलेलं आहे की तुम्ही धरणे आंदोलन करू नका, आज तुम्ही आंदोलनावर बसणार आहे की काय भूमिका घेणार आहे? मी आदर करणारा कार्यकर्ता आहे. आणि ज्यावेळेला एक योगी सांगतात, त्यांनी आयुष्यभर ह्या परमेश्वराची सेवा केलेली आहे आणि त्यांचा आदर करणं हे आपलं पहिलं कर्तव्य असतं. आणि मी तुम्हाला माहिती आहे की मला सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी सांगितलं तर त्यांचा आदर मी करत असतो. आणि कालच योगींना मी विनंती केली होती की मी सर या ठिकाणी बसणार आहे. तर आमच्या अक्षयच्या फोनवरच योगी साहेब माझ्याशी बोलले आणि ते म्हणले की मी तुमच्याबरोबर आहे, पण आपण 1 तारखेनंतर ह्या ठिकाणी आपण जे काय आपलं आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये तुम्ही माझ्याबरोबर सहभागी व्हा. जर योगी जर बोलत असतील तर आपण त्यांचा आदर करणं हे आपलं, कारण आपण धर्माचे सर्व त्यांचे आपण सेवक आहोत ह्याची जाणीव मला आहे. आणि तेच डोळ्यासमोर ठेवून हे धरणं आंदोलन जर मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मी माझ्या प्रतिष्ठेसाठी किंवा चमकोगिरीसाठी करत नाही, ते आज मला तुम्ही लोक मी बोलेन, मी हट्ट करेन आणि मग माझी लई बातमी होईल, तर हे बाजूला ठेवून माझ्या प्रामुख्याने मी पहिल्या दिवशी म्हणलो होतो की या ठिकाणची वीट आम्ही काढून देणार नाही. आणि तो शब्द पहिल्या दिवशी मी जैन धर्मियांना दिला होता, युवकांना दिला होता आणि आमच्या श्रद्धेला होता. ती वीट आता निघणार नाही हा माझा विश्वास निर्माण झाला. म्हणून मी आज ह्या ठिकाणी दर्शनाला योगींचं दर्शन घेणार आहे, जैन समाजांचं दर्शन घेणार आहे. आणि सगळ्या युवकांना ज्यांनी या जैन युवक असतील सगळे, आमच्या अक्षयची टीम, आम्ही सर्वजण आज पुणेकर या ठिकाणी आलेलो आहोत. आणि माझ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील. आणि मी पहिल्यापासून म्हणतो की मी कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही, कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, मी प्रवृत्तीच्या विरोधात आहे. म्हणून जे स्वाभिमानी आणि लाभधारक नसलेले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बी मी त्यांचे आभार मानणार आहे. आणि आज मी भेटतोय. तुमचे खासदार आणि पुण्याचे खासदार अर्थात त्यांनी त्यांच्या मित्राला माघार घ्यायला लावली आहे. मग आता सुटेल हा प्रश्न 1 तारखेपर्यंत? तुमचे खासदार अमित शाह दौऱ्यावर आहेत म्हणून ह्यांनी मेल केलाय का काल? अमित शाह दौऱ्यावर आहेत म्हणून मेल केलाय का काल? तुमचे म्हणजे पुण्याचे खासदारांनी मित्राला सांगितलं आणि मित्रांनी माघार घेतली असं वाटतं का? अमित शाह साहेबांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या मुंबईतल्या आगमनाने हा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला असं दिसतो. आणि एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानतो. त्यांनी कालच मला जो शब्द दिला तो नाथांचा नाथ एकनाथांचा शब्द खरा ठरला असं मला वाटतं. तेव्हा रवींद्र धंगेकर हे जैन मुनींच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. याशिवाय 1 तारखेपासून जैन मुनी जे आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनामध्ये मी सहभागी होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. आजपासून त्यांनी आंदोलन करू असा पवित्रा घेतलेला होता, मात्र तुर्तास यातून काहीशी माघार घेतल्याचं पाहायला मिळतं. यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय.